मनीषा, 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 उठ उठ उठ. शांता काकू आली, उठ लवकर. शांता काकू मंदिरात चालल्या काय? आणि मनीषा, आजच्या दिवशी तू आईपाशी नाराज होऊन राहिली तू, आणि घर सोडून काली आली तू आज. शांता काकू, संदीपचा राग गेलाच नाही अजून माझ्यावरचा. माझ्यासोबत बोलून नाही राहिले संदीप. शांताबाई, तिला मी ते समजावून सांगू राहिली, आज ना उद्या बोलीनच. संदीप पोरगालाही चांगला आहे, मी तशी समजली होती आई. पण घे बरं, माझ्यासोबत बोलून नाही राहिले संदीप किती दिवसापासून. मी त्याच्या आवडीचं करतो, ढोकळे करू दे, इडल्या करू दे, ऐकून नाही राहिले माय म्हटल्यानं. शांता काकू, तुम्ही विचारपूस करा द्यायले कोण नाही बोलत म्हणून. मनीषा बेटा, आज ना उद्या बोली ना संदीप. मनीषा, तू काय बॅग घेऊन आली काय? नाही काकू, बॅग नाही आणली मी, पण मला वाटे बॅगच घ्या आणि ऑफिसात राहा, जावाच नाही घरी. खबरदार मनीषा, असे कामं जर करशील तर बॅग घेऊन उठली सुटली चालली मायच्या घरी. अजिबात असे कामं करायचे नाहीत. आता लवकर घरी जाय. एवढा चांगला महाशिवरात्रीचा दिवस आणि तू त्यापाशी घरांना लावायला आली. जाय घरी, मस्त कामं कर, देवपूजा, आणि संदीपला म्हणा मंदिरात चला. काकू, त्यानं कधी नाही म्हटलं तर मग तुला सांगतो ना, मंदिराच्या बहाण्यानं कोणीच नाही म्हणत नाही. तू आता घरी जाय, कामं कर, देवपूजा कर, आणि संदीपला घेऊन मंदिरात जाय. ठीक आहे काकू, तुम्ही म्हणता तसं करून पाहतो मी. आजचा शेवटचा दिवस, आज पाहतो संदीपनं ऐकलं तर ठीक, नाही तर बॅग घेऊन उद्या आईच्या घरी चालली येतो. मनीषा, उद्याचा विषय नको करू ना तू, आणि बॅग घेऊनचा विषय अजिबात नको करू. बॅग घेऊन यासाठी लग्न केलं का ते आईने तुझ्या? 2-2 वेळा झालं ना तुझ्या, काय 5-5 वेळा करतं काय? नाही नाही काकू, आता मी लग्नच नाही करत काकू. संदीपले धडा शिकवतो, एकटे राहते तसा, आणि येत एकटे राहतो. काही गरज नाही अशी रिकामी कामं करायची. आई, शांता काकू म्हणतात तसं करतो मी. ठीक आहे आई, येतो मी, बाबाले पण सांगून देतो. हा मनीषा, जाय, आज महाशिवरात्रीचा दिवस आहे, आज तुझं सगळं चांगलं होऊन जाईल मनीषा. जाय, तो आनंदात राह. आणि माझ्या घरी येतात 2 जण संध्याकाळी. सांगू संदीपचे निरोप, शांता काकून बोलावलं म्हणून. नाही शांता काकू, तुमचं नाव अजिबात नाही का संदीप. त्याच्यासाठी तुमच्या घरी लग्न केलं ना शिवानी ताईचं, तुमचा हात आहे त्याच्यात, असं अजिबात नाही सांगा लागत. तू फक्त सांगून देतो, करू दे किती राग करते माझा आता. ठीक आहे, सांगतो मी. शांताबाई, बरं झालं तुम्ही आल्या इकडे. मला देवानं बुद्धी दिली, मला ही चमकली. मी म्हटलंच हे मनीषा होय, आणि तिला आवाजही दिले मी, मनीषा मनीषा. तिने एक नाही केलं ना 2 नाही केलं, म्हणून मी म्हटलं ही नाराज आहे वाटते. लगेच तिच्या मागा निघाली सकोबाई मी. शांताबाई, चला घरात चला, चहा पाणी करतो मी, चला. नाही सकोबाई, मी येत नाही, तुम्ही चहा माझ्या घरी. चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवला मी, या निमित्ताने आपण बायले चहा पाचतो, पाणी पाचतो. ठीक आहे शांताबाई, येतो मी संध्याकाळी. आता मंदिरात जातो ना, मंदिरातून डायरेक्ट घरी चालली जातो. बरं झालं माय अचानक शांताबाई आली, नाही तर सांगा एवढ्या चांगल्या दिवशी घरातही दलिंदरी लागली असते सगळी, आणि बिचारीचं मनही खराब, मयही खराब. तिचे बाबा आले असते, तिचे बाबाचे मूळ खराब झालं असतं, राहिलं मंदिरात जायचं. अक्षय मध्ये कामांनी हातभार लावत, ही मै सासू घरी आली त्यापासून अक्षयने हात नाही लावला. तू स्वयंपाक कर, तू झाडझूड कर, तू फरशा पुस, आणि ड्युटी बी कर. राणी कुठे गेली? राणी बोमल म्हणा, तुला आवाजच देत नाही मी आता. काय होई हो पोरी, अति काय संध्याकाळ करता काय झाडझूड करायसाठी? मला तर वाटलं तुझी कामं झाली असतील. माझ्या हातात काय मशीन आहे काय की जादूची कांडी आहे? धरला, फिरवला आणि झालं काम. माझ्या मनाला करू राहिली मी सगळे कामं. माग नका लागू तुम्ही निऱ्या, आल्या तेव्हापासून परेशान करून सोडलं. अहो माय बाई, मोठं तोंड फुटलं व तुले. हा, तोंड नाही फुटीन तर काय विन, तर धंदा करू करू थकून राहिली मी. पोरी पोरी नाव आहे ना मला, राणी आहे ना माझे नाव. मला नको सांगू कोणतं नाव आहे तर. माया पोरासमोर कसं चोरून लग्न केलं होते, चोरून लग्न करायले. मोठी शिकून राहिली मला तू. कर लवकर लवकर कामा सगळे, झाड लवकर आणि फरशा पुस. बाई सांगतो मी फरशा पुसासाठी, माझ्याने फरशा पुसणं होत नाही. तिले मजुरी तू देशील काय? बाई सांगतो बाई, आणि तुझी काय पूजा करू काय घरांनी? तुम्हाला सांगतो सासूबाई, तुम्ही भांडू नका माझ्यासोबत. पोरगा आला की चोपड्या गोष्टी करता, आणि पोरगा ड्युटीवर गेला की भांडण करता माझ्यासोबत. आता येऊ द्या अक्षयला घरी, सगळे गुण देतो सांगून मी. कर लवकर काम, मी देवपूजा करून राहिली. दुसऱ्याचे मन दुख होते,
आणि देवपूजा करते, काही कामाचं नाही असं. देवाची भक्ती करून तू चबर चबर नको करू वा. चबर चबर करायले कुठून आली काय आली तर तुम्हीच आल्या कुठून आल्या. मी लग्न करून आली घरांदी, तशी नाही घुसली की घरांदी मी. आणि अजिबात मला असं बोलायचं नाही आता कुठून आली काय आली. दिवस कोण मावस कोण, पूजा पाठ राहिली, मंदिरात जायचं राहिलं, आणि हे भांडण करून राहिले माझ्यासोबत. अक्षयले म्हटलं बरं तरी मी, आज तुम्ही ड्युटीवर जाऊ नका म्हणून. बोल ना, तू तर मला त्याला कार्य अरे बोलतो वा. आता मोठे म्हणून राहिली तुम्ही आहे मी. तेरे जाऊ नका म्हटलं. काल तर पाहिलं तर कुठे चालला रे नवऱ्या अशी बोलता. त्या मायनं तुला हेच शिकवलं काय बोलणं. आता सासूबाई तुमच्यासोबत बोलून राहिली नाही मी. माय आणि बाप काढू नका तुम्ही. तुम्हाला अधिकार नाही दिला ना माय बाप काढायचा. लक्षात ठेवा तुम्ही. पाहिलं व, काही शिकवू नको मला तू. घरात घुसली मा पोराच्या, मले न सांगता. थांब म्हणा आता येते त्या पोराले. त्या पोराले म्हणजे तू म्हणता ना घरात घुसली म्हणून, त्याला विचारतो मी अक्षयले कोण घरात घुसलं म्हणून. ती माय घुसली घरांदी की मी घुसली तर. महाशिवरात्री अंगात आली बिना भांग प्यायची की भांग पिऊन आली काय माहित. झाडात बी नाही म्हणा आता, आणि उसळे करत नाही. कर काय करतो तो. चल आता बाजारात जातो, आणतो जरा. आता काल साबुदाणा शेंगदाणे आणले, आज रत्नाळा पाहतो, पेन खजूर. आता सर्वेल उपासच आहे. नवरा तर पहिले चटकेल बोके आहे. पुष्पा थांब पुष्पा. पुष्पा कुठे झाली पुष्पा तू. काही नाही सविताबाई, बाजारात जातो म्हटलं. रत्नाळा आणतो, पेन खजूर आणतो. सगळे उपासात कधी आहे. काय म्हणत होते सांग ना सविताबाई. पुष्पा संध्याकाळी माघारी मा भजन ठेवलं, येशील काय. आणि सर्वेले चहा पाणी बी करू आपण दोघी मिळून. कोण दोघी जणी. सर्वेले बोलावलं नाही का सविताबाई तू. काही बोलावलं नाही सर्वेले. सर्व माझ्या विरुद्ध राहतात ना. पाहिलं नाही की पुष्पा तू. सविताबाई असं करू नये. आज दिवस किती चांगला आहे. सर्वेले बोलाव ना. तू नाही बोलाशील तर मी जाईन बोलवायला. बस ठीक आहे, बोलावचं मग तू. पण तू नक्की ये पुष्पा. हा सविताबाई नक्की येतो. चल आता लवकर लवकर जातो, लवकर लवकर येतो. पहिलेच मला उशीर झाला घरी. मै सुने खुशीन ना. माझ्या सुनीले दिवस आता भजन केलं घरी. 2 शब्द देवाचे पडतात कानावर. अहो माय बी सविताबाईले कसं काय देवधर्म सुचला आज. नाही तर मंदिरात चल चल करतो तर येत नाही. बरं म्हणा देवाले अशीच बुद्धी दे बापा सगळेले. सविता सांग ना मग कधी बोलू. थांब आई आली, एक दोघीले फोनवर सांगून देतो चहा प्यायला या संध्याकाळी म्हणून. आई काय म्हणत होते. पुष्पा ये पुष्पा बस. बरं झालं पुष्पा आज आली तू. कधीच येत नाहीस माझ्या घरी. मस्त माझ्या सुनीनं उसळ केली, उसळ खाऊन जाय पुष्पा आता. नाही नाही शांताबाई मी उसळ खात नाही आता. मी बाजारात चालली, पाहतो म्हटलं जरासा रत्नाळा आणतो, दही भेटलं दही आणतो तिकडून. शांताबाई सविताबाई आलती माझ्या घरी, तिच्या घरी संध्याकाळी भजन आहे महाशिवरात्री निमित्त. चलतो शांताबाई. हा फोन घ्या आई. तुम्हाला म्हटलं का नाही आपल्या घरी पण आपण भजन ठेवू म्हणून. सविता ठेवू ना, ठेवू एक दिवस. आज त्याच्या मागं लय गडबड असते व भजनाची. का पुष्पा ते नाही आली माझ्या घरी तुला धाडलं काय. हा ना शांताबाई मी म्हणे मी कोणालाच बोलावत नाही. मीच म्हटलं सविताबाईले नाही हो म्हटलं भजनाचा कार्यक्रम आहे, सर्व मैत्रिणीला बोला. तू नाही बोलावला जाशील तर मी जातो. शांताबाई येशील ना संध्याकाळी. वा वा पुष्पा तुला तर माहित आहे देवा धर्माच्या कार्यक्रमाला मी कुठे जातो म्हणून. येतो ना. चल शांताबाई करा मग सासू सुना फराळाचं. येतो मी. सविता जाऊन तो का भजनावालीच्या इकडे मग. ठीक आहे सविता कर मग फराळाचं कर. सविता तू मंदिरात नाही गेली. आई मग उसळ करून देतो. राजाजी मी जातो ना मंदिरात. ठीक आहे सविता तुम्ही दोघं जाऊन ये. बरं दोघांचं डोळ्यानं दर्शन होते मस्त. शांते त्यासारखी नाही आहे मैसून. तू एकटी जाऊन आली. नवऱ्याला तर आता घरीच ठेवून दिलं. अरे चिंतेश बाबा मला माहितच नाही तुम्ही येता म्हणून मंदिरात. पाहून घे सविताची सासू कशी आहे. मी बसलो वाट पाहत. शांती आता म्हणीन मले मग म्हणीन मले. दरवर्षी सोबत जातो मी शांतीच्या. आता शांतीनं मला विचारले बी नाही. चिंतेश बाबा तुम्ही जर म्हणसाल तर मी तुमच्यासोबत डबल येतो. चला तुम्ही आताच चला. आता नाही येत. पहिले म्हटलं का तू. थांबा चिंतेश बाबा आरती आणतो, तुमचीच पूजा करतो. काही नको करू तू आता देखावा. मी चाललो मंदिरात एकटाच.
एकट्यासाठी प्रार्थना करतो. दरवेळेला गेलो की मी तुझ्यासाठी प्रार्थना करत जा शांती. आता अजिबात नाही. पाहिलं सविता, दिमाग कुकडत जाते त्या सासऱ्याचा. आई चला मी उसळ करतो. राजाजी येतील तर कल्ला करतील, मुली अजून तयारी केलीच नाही का अजून. ठीक आहे सविता, करून ठेवू सर. नाही नाही, शांता काकूचं बरोबर आहे. आता मी तसंच करून पाहतो. संदीप सोबत बोलून पाहतो आता, मंदिरात चला म्हणून. महादेवाच्या कृपेनं व्हीन तर व्हीन चांगलं सगळं. मनीषा कुठे गेलती मनीषा? काही नाही काकू, काम होतं थोडस आईच्या घरी, तिकडे गेली होती. आता चालली घरी. ठीक आहे मनीषा, ये संध्याकाळी माझ्या घरी चहा पाणी प्यायले. भजन पण आहे, येशील ना? ठीक आहे काकू, तुम्ही घरी पण या सांगाले माझ्या सासूले, नाही तर माझी सासू म्हणेन की तू सांगू राहिली काय. ठीक आहे, मी येतो ना गंगोबल सांगायले, पण तरी तुला सांगून राहिली मनीषा मी. ठीक आहे काकू. बरं बाई, मस्त मैसून आली बबली. माझ्या घराले घर पण आलं, नाही तर हा ऐदी रोड काही कामाचा नव्हता. आता सगळ्या मैत्रिणीला बोलावतो, मस्त भजन करतो बाहेरचं, आणि मस्त त्याले फराळ पाणी चहा. बबलीनं तर सगळं सामान घेऊन आली, सांगायला लागत नाही पोरीले. सून असा बबली सारखी. खरंच आता मी खूप खुश राहतो, काहीच नाराज राहत नाही मी आता. आई कुठे गेले आई? आणि पहिले उसळ बनवतो मस्त. रात्रीच मी साबुदाणा टाकला, मस्त भिजला साबुदाणा. आई काय झालं मनीषा? उसळ बनवतो आई मी आता. भूक लागली असेल ना तुम्हाला सगळेले, बनवता येते आईले. नाही नाही संदीप, मी बनवतो उसळ, आणि माझ्या हातची उसळ तुम्हाला खाऊ घालतो मी आज. नाही म्हटलं ना, पण मी हाव म्हणून राहिली. आज तुम्हाला माझ्या हातची उसळ खास लागेल संदीप. आणि संदीप, उसळ खाल्ल्यानंतर तुम्हाला माझ्यासोबत मंदिरात यायला लागेल, लक्षात ठेवा तुम्ही. हा मनीषा, बरोबर बोलली तू. संदीपले मंदिरात घेऊन जाय तू. आई तुम्ही पण चला. माहित आहे, शिवानी ताईचा अभिषेक आहे मंदिरात आई, महादेवाच्या, आपल्या शेजारच्या मंदिरात. चलता ना आई? अरे वा, मी तर नक्की येतो मग. संदीप तुम्हाला पण या लागते बरं. मनीषा मी आरती पण घेऊन आली, चला उसळ नंतर खा. पहिले आपण महादेवाच्या मंदिरात अभिषेक करू सर्व मिळून. अरे बापरे शांताबाई, बरोबर आहे तुमचं. चला मंदिरात चला. मंडळी तुम्ही पण चला मंदिरात. तुम्ही तर गेलाही असाल. व्हिडिओ पूर्ण पहा बरं. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करून नाही राहिले, प्लीज असं करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनलवर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते. चला एकदा अजून शांताबाईच्या सर्व टीम कडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला मग सर्वजण आपण महादेवाच्या मंदिरात जाऊ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.